प्रिवियस सेशनमध्ये आपण इनहेरिटन्स कॉन्सेप्ट स्टार्ट केला. इनहेरिटन्समध्ये हाऊ टू डिराईव्ह एनी क्लास, म्हणजे बेस क्लास कसा लिहायचा, डिराईव्ड क्लास कसा लिहायचा, व्हॉट इज द सिंटॅक्स अँड व्हॉट आर डिफरंट टाईप्स, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. आणि एक आठवतं आहे का, आपण एक असं यूज केलेलं की म्हणजे बेस क्लास आहे, बेस क्लासवरून आपण एक क्लास डिराईव्ह करतो आहे. सपोज बेस क्लास नेम इज बेस आणि हा डिराईव्ड क्लास आपण क्रिएट करतो आहे. तर त्यावेळेस आपण यूज काय केलं होतं, इथे पब्लिक कीवर्ड यूज केलेला. मग हा पब्लिक काय आहे, तर दॅट इज अ विजिबिलिटी मोड. दॅट इज अ विजिबिलिटी मोड म्हणू शकता किंवा ॲक्सेस स्पेसिफायर हा ऑलरेडी आहेच आहे. ओके, तर दिस इज व्हॉट अ विजिबिलिटी मोड. मग आपल्याला तर या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे की हा जर विजिबिलिटी मोड पब्लिक नाही आहे, हा जर प्रायव्हेट आहे तर काय होणार आहे, आणि सेकंड हा जर प्रोटेक्टेड आहे तर काय होणार आहे. ओके, दॅट्स वाय हिअर बेस क्लास ॲक्सेस कंट्रोल, की बेस क्लासचं काय गोष्टी आपल्याला डिराईव्ड क्लासमध्ये मिळणार आहेत किंवा डिराईव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर आपण काय काय कॉल करू शकतो, तर एव्हरीथिंग वी हॅव टू सी इन दिस सेशन. ओके, तर आपण प्रत्येकासाठी एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे किंवा एकाच एक्झाम्पलमध्ये आपण चेंजेस करून ट्राय करूया. तर आता याच्यामध्ये आपण नॉर्मल पब्लिक जेव्हा बघितलं होतं तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं, समजा बेस क्लास आहे तुमचा आणि बेस क्लासमध्ये सम मेंबर्स आहेत प्रायव्हेट, सम मेंबर्स आहेत पब्लिक अँड सम आर प्रोटेक्टेड सपोज. ओके, असे 3 टाईपचे मेंबर्स असतात नॉर्मली. असं नाही की कंपल्सरी ऑल टाईपचे मेंबर्स पाहिजेत, असं काही कंपल्शन नाही आहे, पण असू शकतात. देअर मे बी सम प्रायव्हेट मेंबर्स, सम पब्लिक मेंबर्स, सम प्रोटेक्टेड मेंबर्स इन द बेस क्लास. ओके, आता समजा असं आपण अज्यूम करूया की बेस क्लासमध्ये एक प्रायव्हेट मेंबर आहे इंटीजर ए, पब्लिक मेंबर आहे लेट इंटीजर बी अँड प्रोटेक्टेड मेंबर आहे लेट इंटीजर सी. ओके, हे कळतं आहे का, म्हणजे ॲक्च्युली आपण एक क्लास क्रिएट केला आहे बेस असं अज्यूम करा. ओके, आणि त्याच्यामध्ये 3 टाईपचे मेंबर्स असणार आहेत. इट मे बी अ डेटा मेंबर और मेंबर फंक्शन, काही पण असेल. पण समजा डेटा मेंबर असेल किंवा मेंबर फंक्शन असेल तर ते काय असतं, आयदर प्रायव्हेट असतं, पब्लिक असतं और प्रोटेक्टेड असतं. आम्ही तिन्ही ॲक्सेस मॉडिफायर्स तुम्हाला ऑलरेडी, ॲक्सेस स्पेसिफायर्स ऑलरेडी एक्सप्लेन केलेले, की लाईक जर एखादी गोष्ट म्हणजे एनी डेटा मेंबर और एनी मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास इज प्रायव्हेट देन दॅट इज ॲक्सेसिबल ओनली इनसाइड दॅट क्लास. म्हणजे आपण नॉर्मल डेफिनेशन काय बघतोय की ए इज ॲक्सेसिबल ओनली इन दिस बेस क्लास. Then B is public, it is accessible everywhere, outside that class, inside that class, everywhere you can access. And third one is protected. Protected चं काय बघितलं आपण, protected मध्ये काय की protected members of a class are accessible in that class and its derived class only. Okay, but that is all for public visibility, पब्लिक ॲक्सेस, पब्लिक इनहेरिटन्स म्हणू शकता तुम्ही याला. जर एखादा क्लास तुम्ही पब्लिकली इनहेरिट करताय तर हे करेक्ट आहे, जे आपण आत्ता बोललो होते. ओके, म्हणजे नॉर्मल ॲक्सेस मॉडिफायरचा रूल तोच आहे. पण आता इथे काय होतं सी, की जर समजा मी इथे पब्लिक लिहिलं, इथे पण 3 सेक्शन आपण लिहूया की लाईक पब्लिक, आधी प्रायव्हेट लिहूया की हिअर देअर इज अ सेक्शन लाईक प्रायव्हेट, देअर इज अ सेक्शन लाईक पब्लिक अँड थर्ड सेक्शन इज प्रोटेक्टेड असणार या क्लासमध्ये. ओके, आता नीट लक्ष द्या की हा जो मेंबर आहे प्रायव्हेट, सी वी हॅव सीन दॅट प्रायव्हेट मेंबर्स आर नॉट ॲक्सेसिबल आउटसाइड, प्रायव्हेट मेंबर्स आर नॉट इनहेरिटेड इन डिराईव्ड क्लास. अगेन म्हणजे प्रायव्हेट इथला जो इंट ए आहे तो इथे येईल का, नाही येणार, नेव्हर. मग इथे तुम्ही पब्लिक लिहा, प्रायव्हेट लिहा, नाहीतर प्रोटेक्टेड लिहा, कधीही प्रायव्हेट मेंबर्स इनहेरिट होत नाहीत. ओके, मग आपण ते कसे ॲक्सेस केले होते लास्ट सेशनमध्ये, की समजा मी इथं काही पब्लिक सेक्शनमध्ये मेथड्स लिहिल्या आणि त्या मेथड्स थ्रू जर तुम्ही हे प्रायव्हेट मेंबर्स इथे ॲक्सेस करत असाल तर होतं. इथे म्हणजे काय की तुम्ही या क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला सपोज, तर तुम्ही ते अंडर पब्लिक हे आलेले. आता अजून थोडंसं इन डेप्थ सांगते की असं आत्ता आपण समजतोय की हे पब्लिक आहे. आत्ता आपण काय समजणार आहे की हे आहे पब्लिक. तर आता या पब्लिकमध्ये याच्यामध्ये 3 मेंबर्स आहेत आपल्याकडे, ए, बी आणि सी. तर हा ए तर इथे येणारच नाही, नेव्हर. म्हणजे तुम्ही ए डायरेक्टली ॲक्सेस तसाही क्लासच्या बाहेर ऑब्जेक्ट डॉटनं पण नाही करू शकत, इवन इथे पण तो येणार नाही आहे. म्हणजे या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, नाहीतर या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. प्रायव्हेट इज नॉट ॲक्सेसिबल. नेक्स्ट, हा जो पब्लिक आहे तर पब्लिक बिकम्स पब्लिक इन डिराईव्ड क्लास. याचा अर्थ काय सी, जसं की हा बी मेंबर इथे पब्लिक सेक्शनमध्ये आला आहे असं होतं, डायरेक्टली नाही.
थ्रू इनहेरिटन्स. थ्रू इनहेरिटन्स काय येतं डिराइव्ड क्लासमध्ये आणि काय नाही येत हे बघायचं आपल्याला. की समजा हे क्लासचं स्ट्रक्चर कळतं आहे ना, मी सिंटॅक्टिकली रूल्स फॉलो नाही केले, तिथे डायरेक्टली लिहिलं आहे फक्त की याचं समजा प्रायव्हेट एक मेंबर आहे, पब्लिक आहे, प्रोटेक्टेड आहे आणि डिराइव्ड क्लासमध्ये काय काय येणार आहे थ्रू इनहेरिटन्स हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते कुठल्या केसमध्ये जर हे पब्लिक असेल तर, हे जर प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड लिहिलं इथं ते अलाउड आहे. ओके, CPP मध्ये ते अलाउड आहे. जावामध्ये हे ठेवलंच नाही त्यांनी, जावामध्ये इझी करून टाकलं, जावामध्ये हे पब्लिकच असतं ऑलवेज. हां, म्हणजे तिथे जास्ती रूल्स किंवा रेग्युलेशन्स लक्षात ठेवायची गरज नाही. हे जावामध्ये सगळीकडे पब्लिकच असतं, ते डेरिव्हेशन. हां, नॉट मेंबर्स तर अजून एक एक्स्ट्रा जावामध्ये डिफॉल्ट पॅकेज ॲक्सेस. ओके, बट इथे प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड दीज आर अगेन इन जावा, बट दिस वन इथे जे आपण पब्लिक लिहितो ते ओनली पब्लिक आहे जावामध्ये, पण इथे आपण तिने यूज करू शकतो CPP मध्ये. ओके, की आता हे जेव्हा पब्लिक आहे तेव्हा पब्लिक विल बिकम पब्लिक अँड प्रोटेक्टेड विल बिकम प्रोटेक्टेड. म्हणजे हा जो मेंबर आहे तो इथे गेल्यासारखा आहे, इंट C. कळतंय मी काय म्हणते की याचे पण 3 सेक्शन असणार आहेत, त्याचे पण 3 सेक्शन आहेत. ऑलवेज असं नाही की तुम्ही लिहिलेच पाहिजे. ओके, बट समजा एखादा मेंबर आहे प्रायव्हेट आहे, तो नॉट इनहेरिट होत नाही. वेदर इट मे बी, हे जे आहे ना पब्लिक लिहिलेलं ते काही असू दे, प्रायव्हेट इनहेरिट होतच नाही. ओके, नाव करंटली इट इज पब्लिक. तर पब्लिक असताना पब्लिक बिकम्स पब्लिक, प्रोटेक्टेड बिकम्स प्रोटेक्टेड. कळाला हा रूल. मग आता मला सांगा, मी जर या क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला तर मी काय काय ॲक्सेस करू शकणार आहे या ऑब्जेक्टमधून. तर आपल्याला माहिती आहे की क्लासच्या आउटसाईड आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. क्लासच्या आउटसाईड म्हणजे समजा मी इथे लिहिलं आहे वॉइड मेन, तर मेनमध्ये मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला सपोज डिराइव्ड क्लासचा, तर D स्मॉल आहे इथे. डिराइव्ड क्लासचा एक आपण ऑब्जेक्ट क्रिएट करूया लाईक डिराइव्ड D. ओके, तर आता D डॉट मी काय ॲक्सेस करू शकते मेनमध्ये, टेल मी, व्हॉट डू यू थिंक? ओनली पब्लिक. प्रोटेक्टेड अगेन नॉट. प्रोटेक्टेडचं फक्त यूज काय की समजा तो पुढं कुठं तुम्ही अजून डिराईव्ह करताय तर तिथं त्याला ॲक्सेस करू शकता. प्रोटेक्टेड इज ॲक्सेसिबल ओनली इन डिराइव्ड क्लास, नॉट अदर दॅन दॅट. ओके, म्हणजे इथेही ॲक्सेस होईल का नाही, म्हणजे इथे तुम्ही ओनली D.B ॲक्सेस करू शकता मेनमध्ये इन पब्लिक इनहेरिटन्स. हे जर प्रायव्हेट केलं तर अजून रिस्ट्रिक्शन्स वाढणार आहेत. ओके, बट आता पब्लिकचं ना आपण हेच सेम एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या वेनं करून बघूया. ओके, याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का? सिम्पल आहे. पब्लिक बिकम्स पब्लिक, प्रोटेक्टेड बिकम्स प्रोटेक्टेड, प्रायव्हेट नॉट इनहेरिटेड. ओके, म्हणजे तुमचा जो इनहेरिटन्स आहे, आता इथे आपण जरा टेबल क्रिएट केला त्याच्यासाठी. सर वी विल क्रिएट हिअर वन टेबल. आपल्याकडे 3 ॲक्सेस स्पेसिफायर्स असतात की एक आहे प्रायव्हेट, सेकंड आहे प्रोटेक्टेड आणि थर्ड आहे पब्लिक. आता याच्यामध्ये जी तुमची इनहेरिटन्सचा जो टाईप आहे म्हणजे विजिबिलिटी मोड, जर विजिबिलिटी मोड तुमचा आहे प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड किंवा पब्लिक, असे 3 असतात ना. तर वी हॅव ऑलरेडी सीन इफ इनहेरिटन्स जर पब्लिक असेल, विजिबिलिटी मोड म्हणजे जिथं आपण लिहितो ना की क्लास डिराइव्ड पब्लिक बेस, हे जे लिहितो तिथे, तर हे आहे तुमचं. आपण इथे आपण जे काही लिहिलेत ते काय आहे, तर विजिबिलिटी मोड असेल. विजिबिलिटी मोड आहे तुमचा आयदर प्रायव्हेट, प्रोटेक्टेड और पब्लिक. आणि इथे प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, पब्लिक म्हणजे ते त्या क्लासचे मेंबर्स आहेत इथे ॲक्सेस स्पेसिफायर्स. ओके, आता एनी मेंबर आपण पब्लिकवाला बघितलं आता की विजिबिलिटी मोड जर पब्लिक असेल तर प्रोटेक्टेड बिकम्स प्रोटेक्टेड आणि पब्लिक बिकम्स पब्लिक, हे कळतं आहे. आणि प्रायव्हेट नॉट इनहेरिटेड. ओके, तर आता हे आपल्याला सगळं स्टेप बाय स्टेप बघायचं. सी इथे काय केलं आपण की गेट नंबर्स लिहिला. गेट नंबर्समध्ये आपण व्हॅल्यूज असाइन केल्या त्या 2 नंबर्सला ए आणि बीला आणि जस्ट डिस्प्ले केले. दॅट्स इट. दिस इज अवर बेस क्लास. नाव आय जस्ट वॉन्ट टू क्रिएट अ डिराइव्ड क्लास ऑफ इट अँड इन दॅट आय वॉन्ट टू जस्ट राईट 2 फंक्शन्स लाईक ॲड अँड सबट्रॅक्ट. कळतं आहे? ॲड आणि सबट्रॅक्ट असे 2 फंक्शन आपल्याला आता डिराइव्ड क्लासमध्ये लिहायचे. तर करणार कसं? क्लास लेट कॅल्क्युलेटर. मग कॅल्क्युलेटर क्लास आपल्याला काय करायचं आहे, कुणावरून डिराईव्ह करायचं आहे, युजिंग नंबर क्लास ॲज अ बेस क्लास, कारण त्याच्यामध्ये आपण नंबर ॲक्सेप्ट केलेत. ओके, तर इथे काय लिहिणार, आय एम जस्ट युजिंग हिअर पब्लिक करंटली, पब्लिक नंबर, दिस इज बेस क्लास नेम. ओके,
मग आता इथे काय करायचं आपल्याला, 2 मेंबर फंक्शन ॲड करायचे आहेत आणि मेंबर फंक्शन आपण कुठे लिहिणार, पब्लिक सेक्शनमध्ये. ओके, तर पब्लिक सेक्शनमध्ये मेंबर फंक्शन आपण ॲड केले लाईक वॉइड ॲड म्हणून. तर ॲडमध्ये मला सांगा तर याला आपण काही पास करणार आहे का नाही, कारण हा क्लास डिराईव्ह कुणावरून झाला, नंबरवरून. तर ऑलरेडी गेट नंबरनी आपण ते नंबर्स ॲक्सेप्ट करणार आहे. आता यातला गेट नंबर्स इथे ऑलरेडी आलेला आहे आणि डिस्प्ले ऑलरेडी आलेला आहे. पण मला सांगा एक्स आणि वाय, आता सॉरी ए आणि बी हे काय मेंबर्स आहेत, प्रायव्हेट आहेत, ते इथे ॲक्सेसिबल नसणार आहेत. ऑफकोर्स प्रायव्हेट मेंबर्स आर नॉट ॲक्सेसिबल इन डिराईव्ड क्लास. मग आपण याला काय करतो, प्रोटेक्टेड करतो, सो दॅट वी कॅन ॲक्सेस दिस ए अँड बी हिअर. मग हे का केलं तर सी, प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड. कळतं आहे, प्रायव्हेट इनहेरिट होतं आहे का इकडे, नाही. मला ए बी यूज करायचे तिथे कॅल्क्युलेशनमध्ये, मग त्याला मी काय केलं, प्रोटेक्टेड केलं. प्रोटेक्टेड म्हणजे इथल्या प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये आल्यासारखे ते इथे आहे प्रोटेक्टेड अँड देअर इज इंट ए कॉमा बी असं स्ट्रक्चर आहे. इनडायरेक्टली आपण असं करतो, कळालं. प्रोटेक्टेड बिकम्स प्रोटेक्टेड म्हणजे इथे जर प्रोटेक्टेड मेंबर ए आणि बी असतील तर ते आपण इथे यूज करू शकतो. कळतं आहे, ह्याला मी असं का केलं आहे, कारण ते ॲक्च्युली आपण लिहित नाही आहे, पण ते इथे प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये आल्यासारखे आहेत. कळालं. आता काय करणार आपण, जस्ट वी कॅन ॲड ए अँड बी व्हेरी इझिली. आणि याचे मेथड्स तर आहेतच. गेट नंबर आणि डिस्प्ले कुठे आले, तिथे ऑलरेडी पब्लिक सेक्शनमध्ये आलेत. म्हणजे पब्लिक बिकम्स पब्लिक इफ द इनहेरिटन्स इज पब्लिक. गेटिंग. मग इथे असं कन्सिडर करा की हे गेट नंबर आणि डिस्प्ले या पब्लिक सेक्शनमध्ये आले, म्हणजे इथे किती ऑलरेडी 2 फंक्शन आहेत, एक आहे गेट नंबर, एक आहे डिस्प्ले, आणि आता तुम्ही सम मोर फंक्शन्स इथे ॲड करताय. कळालं, दॅट इज ॲड. मग ॲडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सी आउट ॲडिशन इक्वल टू काय लिहिणार इथे, ए प्लस बी, दॅट्स इट. इन द सेम वे यू कॅन राईट वॉइड सब, सबट्रॅक्शन करायचं असेल तर. You can also write difference equal to, sum equal to, no problem. Now these are 2 classes. Getting? म्हणजे आता इथे ऑलरेडी कुठल्या मेथड्स आलेत अजून पब्लिक सेक्शनच्या इनसाइड तुमच्या, या 2, लाईक गेट नंबर्स इज अगेन देअर अँड डिस्प्ले इज अगेन देअर इनसाइड अ पब्लिक सेक्शन अँड दिस ए अँड बी इज इनसाइड अ प्रोटेक्टेड सेक्शन. आपण लिहिणार नाही आहे, ॲटोमॅटिकली ते येतं बिकॉज ऑफ पब्लिक नंबर वी हॅव रिटन हिअर. तर पब्लिकली जेव्हा तुम्ही एखादा क्लास डिराईव्ह करता तेव्हा ॲटोमॅटिकली बेस क्लासचे प्रोटेक्टेड विल बिकम प्रोटेक्टेड, म्हणजे प्रोटेक्टेड मेंबर्स याच्या प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये गेल्यासारखे आहेत आणि पब्लिक मेंबर्स याच्या पब्लिक सेक्शनमध्ये गेल्यासारखे आहेत आणि प्लस ॲडिशनल फंक्शनॅलिटी तुम्ही तिथे ॲड करणार आहे. कळतं आहे. मग आता जेव्हा मी ऑब्जेक्ट क्रिएट करणार, सपोज आय एम क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ कॅल्क्युलेटर क्लास इन अ मेन. नाव हाऊ टू क्रिएट दॅट, तर हिअर वी हॅव टू राईट मेन. Now we have a number class, that is a base class, and from that we have created a calculator class. Whatever protected that will become protected, whatever public that will become public, and if anything is private then that is not inherited in derived class. Okay, now we can create object of this calculator class now inside a main. Let void main. Now we will create here one object of that calculator class. Let calculator C. Now C dot, now I can call all the methods because आता इथे आपण all methods का कॉल करू शकतो, सिम्पल आहे ना. आता ॲक्च्युली कॅल्क्युलेटर क्लासकडे किती मेथड्स आहेत, किती मेंबर फंक्शन्स आहेत, सॉरी मेथड हे वर्डिंग जावामधून येतं आहे माझ्या तोंडात, मेंबर फंक्शन. ओके, हाऊ मेनी मेंबर फंक्शन्स आर देअर, इथे मेंबर फंक्शन किती आहेत कॅल्क्युलेटर क्लासमध्ये, 4. यू कॅन कॉल 4 मेंबर फंक्शन्स. इनसाइड अ पब्लिक सेक्शन आहे, पब्लिक सेक्शनमध्ये आहेत म्हणजे तुम्ही आउटसाईडला त्याला कॉल करू शकता. मग पहिल्यांदा कॉल काय करूया आपण, सिम्पल गेट नंबर, गेट नंबर्स, आणि याला सपोज मी पास केलं 5 आणि 2. तर नेक्स्ट सी डॉट डिस्प्लेनं तुम्ही नंबर्स डिस्प्ले करून बघा आणि त्याच्यानंतर ॲडिशन पाहिजे सी डॉट ॲड कॉल करायचं आणि सबट्रॅक्शन पाहिजे सी डॉट सब कॉल करायचं. दॅट्स इट. दिस इज अ पब्लिक डेरिवेशन. Okay, public derivation, deriving a class publicly, that is nothing but public derivation. See here we have used here public access specifier, that is actually visibility mode. Getting?
नाव दिस इज ऑल अबाउट पब्लिक. नाव बेस क्लास ॲक्सेस कंट्रोलच्या इनसाइड एक पहिला बघितलं आपण पब्लिकली हाऊ वी कॅन डिराईव्ह. नॉर्मली वी यूज पब्लिक डेरिवेशन, रिमेंबर. ओके. मग आता मला एक सांगा, जर समजा मी याला पब्लिकली डिराईव्ह केलं आणि हे प्रोटेक्टेडच्या अंडर आले असं बोलते मी, ए आणि बी. ए आणि बी आउटसाईडला ॲक्सेस होईल का डायरेक्टली? टेल मी. नाही का? प्रोटेक्टेड इज जस्ट लाईक अ प्रायव्हेट फॉर दॅट क्लास. म्हणजे क्लासच्या आउटसाईडला तर ते डिराईव्ह होत नाही, डिराईव्डमध्ये होईल. म्हणजे जर समजा मी याच्यावरून एखादा अजून एक क्लास डिराईव्ह केला, हे सब मी इथं लिहिलं नाही असं समजा, मी याच्यावरून एक दुसरा क्लास क्रिएट करते लेट, आणि त्याच्यामध्ये जर मी एखादी मेथड लिहिते लेट सब, त्याच्यामध्ये तुम्ही ए आणि बी डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. का? तर प्रोटेक्टेड असेल तर पुढे 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 ते प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये जात राहील डेरिवेशनमध्ये. कळतं आहे? तर दिस इज जस्ट अ पब्लिक डेरिवेशन, हाऊ यू कॅन डिराईव्ह पब्लिकली एनी क्लास. नाव जर याला जर मी पब्लिकचं प्रायव्हेट केलं तर खूप सारे चेंजेस होणार आहेत, खूप सारे रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत. अँड व्हॉट आर दोज दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन नाव. ओके. आता इथे आपण बघितलं की पब्लिकली आपण कसं डिराईव्ह करतो. आता याला मी समथिंग मॉडिफाय करणार आहे. जस्ट आय एम रायटिंग हिअर प्रायव्हेट. रिमेंबर, if anything you are deriving using private visibility mode any class, then काय होतं इथे की जर हा विजिबिलिटी मोड किंवा इथे तुम्ही प्रायव्हेटली एखादा क्लास डिराईव्ह करताय तेव्हा एव्हरीथिंग विल बिकम प्रायव्हेट इन डिराईव्ड क्लास. आता एव्हरीथिंग विल बिकम प्रायव्हेटचा अर्थ काय? मला सांगा, या क्लासमध्ये समजा इथे हे प्रोटेक्टेड मेंबर्स आहेत करंटली, पण हे जर समजा प्रायव्हेट असतील तर आपण ते त्या क्लासमध्ये तरी ॲक्सेस करू शकतो ना. प्रायव्हेट मेंबर्स आर ॲक्सेसिबल इन दॅट क्लास बट नॉट ॲक्सेसिबल आउटसाईड दॅट क्लास, असं होतं आहे. मग जर मी इथे प्रायव्हेट ॲक्सेस मॉडिफायर यूज केला तर काय काय चेंजेस होतील लेट अस सी. तर सी इथे आपण प्रायव्हेटली जेव्हा इनहेरिट करतो, प्रायव्हेटली जेव्हा डिराईव्ह करतो एनी क्लास, तेव्हा प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड. प्रायव्हेट हे तर जर समजा काही प्रायव्हेट मेंबर्स असतील तर ते तर नॉट इनहेरिटेड. इनहेरिट प्रायव्हेट होतच नाही कुठल्याही केसमध्ये. आपण ऑलरेडी बघितले की मी सांगितले की आयदर हिअर तुम्ही पब्लिक लिहा, प्रायव्हेट लिहा, नाही तर प्रोटेक्टेड लिहा. प्रायव्हेट हे कुठंही इनहेरिट होत नसतं. ओके. कुठल्याही केसमध्ये प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड. नॉट इनहेरिटेड म्हणजे इथे कुठलाही डेटा प्रायव्हेट असेल तर तो इकडे कधीच येत नाही, नेव्हर. ओके. मग जर आता हा ॲक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट आहे आणि तुमचा विजिबिलिटी मोड आहे प्रायव्हेट, आणि तुमच्या क्लासमध्ये किती टाईपचे मेंबर्स आहेत बेस क्लासमध्ये? प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक आहेत. प्रायव्हेट तर येणार नाही आहेत. आणि मग प्रोटेक्टेड आणि पब्लिकचं काय? तर प्रोटेक्टेड अँड पब्लिक बिकम्स प्रायव्हेट. प्रोटेक्टेड अँड पब्लिक बिकम्स प्रायव्हेट इन डिराईव्ड क्लास इफ दिस विजिबिलिटी मोड इज प्रायव्हेट. कळतं आहे? म्हणजे काय होतं मी सांगते तुम्हाला, डोंट वरी. आता इथे काय होईल? हे प्रायव्हेट, आणि इथे पण काय होईल? हे प्रायव्हेट. म्हणजे जे मेंबर्स पब्लिक आहेत बेस क्लासमध्ये किंवा प्रोटेक्टेड आहेत ते आता डिराईव्ड क्लासमध्ये काय झाले? प्रायव्हेट झाले. आता याचा अर्थ काय? लेट अस सी की आता याच्यामध्ये सी सम मेंबर्स आर प्रोटेक्टेड, सम मेंबर्स आर पब्लिक. ओके. तर आता हे इथं कुठल्या सेक्शनमध्ये जाणार आहे? प्रायव्हेट. ओके. म्हणजे इथे काय काय आलं? तुमचं इंटीजर ए कॉमा बी आलं, आणि प्लस दोन्ही मेंबर फंक्शन्स पण आले, लाईक वॉइड गेट. मी सगळं लिहित नाही आहे पूर्ण इन डिटेल. गेट नंबर्स पण आलं, एक्स कॉमा इंट वाय हे पण आलं, आणि थर्ड वॉइड डिस्प्ले पण आले. हे आपण लिहित नाही इथे, ते ॲटोमॅटिकली येतं. ओके. दिस पार्ट विल कम ॲटोमॅटिकली इनसाइड अ प्रायव्हेट सेक्शन ऑफ डिराईव्ड क्लास. ओके. जसं मगाशी काय होत होतं, जर हे पब्लिक डेरिवेशन असेल तर प्रोटेक्टेड पार्टमध्ये जात होतं, पब्लिक पार्टमध्ये जात होतं. तर हे पब्लिक पार्टमध्ये गेलं म्हणून तर आपण इथे गेट नंबर्स आणि डिस्प्ले कॉल करू शकतो. कळालं? कारण पब्लिक इज ओनली ॲक्सेसिबल आउटसाईड दी क्लास. कळतं आहे का? ओके. मग जर हे प्रायव्हेट केलं मी तर एव्हरीथिंग विल बिकम प्रायव्हेट. एव्हरीथिंग, बट प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड बट प्रोटेक्टेड अँड पब्लिक विल बिकम प्रायव्हेट. आता प्रायव्हेटचा अर्थ काय असतो? इट इज ॲक्सेसिबल ओनली इन दॅट क्लास. आउटसाईड दॅट क्लास यू कॅन नॉट ॲक्सेस इट. मग आता याला सोल्युशन काय की आता मला हे गेट नंबर्स आणि डिस्प्ले तर ॲक्सेसच नाही करता येणार आहे आउटसाईडला. मग मी व्हॅल्यूज कशा सेट करणार? नाव देअर इज अ रिस्ट्रिक्शन बिकॉज वी कॅनॉट ॲक्सेस आउटसाईड. मला सांगा, क्लासचा प्रायव्हेट डेटा आउटसाईडला ॲक्सेस करण्यासाठी आपण कुणाची हेल्प घेतो? मेंबर फंक्शन्सची.
वी यूज मेंबर फंक्शन्स टू ॲक्सेस द क्लास प्रायव्हेट डेटा आउटसाईड. सिम्पल ना. आता असं समजा की हे प्रायव्हेट आहे आणि बी आणि हा एकच क्लास आहे. हां, तर आपण पब्लिक सेक्शनमध्ये गेट नंबर्स डिस्प्ले लिहितो नाही. आपण असं कन्सिडर करा की हा जो क्लास आहे हा एकच क्लास आहे आणि याच्यामध्ये 2 डेटा मेंबर्स आहेत प्रायव्हेटमध्ये ए आणि बी. हां, हे प्रोटेक्टेडचे इन्स्टेड प्रायव्हेट असं समजा. आणि या पब्लिक सेक्शनमध्ये आपण काय लिहिलं आहे, गेट नंबर्स आणि डिस्प्ले लिहिलं आहे. मग आता हे गेट नंबर्स आणि डिस्प्ले मी इझिली कॉल करू शकते आउटसाईडला. वी आर कन्सिडरिंग ओनली दिस इंडिव्हिज्युअल क्लास. ओके, मग आता मी बाहेर क्लासच्या आउटसाईड गेट नंबर्स आणि डिस्प्ले ॲक्सेस करू शकते इझिली, नो प्रॉब्लेम. मग का लिहिले बरं ते? का लिहिले गेट नंबर्स आणि डिस्प्ले? का तर मला ए बी डायरेक्टली ॲक्सेस नाही करता येते, कळतं आहे. म्हणून आपण काय केलं, थ्रू मेंबर फंक्शन्स वी आर जस्ट मॉडिफाईंग द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. वी आर जस्ट सेटिंग व्हॅल्यू टू द ए अँड बी. वी आर जस्ट डिस्प्लेइंग व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. ॲक्च्युअल पर्पजच काय आहे मेंबर फंक्शन्सचा, जर आपण ते पब्लिक सेक्शनमध्ये लिहिले तर ते त्याच्या थ्रू आपण प्रायव्हेटवरती ॲक्ट करू, डायरेक्ट नको करायला. मग त्याच्यामुळे तर काय होतं की सेक्युरिटी प्रोव्हाइड करतो आपण डेटाला. ओके, मेंबर फंक्शन्स थ्रू ॲक्सेस करा, डोंट डायरेक्टली ॲक्सेस इट. नाहीतर मग हे सगळं करायची गरजच नाही आहे. डायरेक्टली पब्लिक ए कॉमा बी लिहा, बाहेर डायरेक्ट एला आणि बीला व्हॅल्यू सेट करू शकता तुम्ही आउटसाईड दी क्लास, कळतं आहे. मग आता जर हा डेटा प्रायव्हेट आहे, याला मला आउटसाईडला ॲक्सेस करायचं, मग काय करणार, थ्रू मेंबर फंक्शन्स यू कॅन ॲक्सेस दिस आउटसाईड, कळतं आहे का. मग आता ऑलरेडी माझ्याकडे गेट नंबर्स डिस्प्ले आहे, ओके, पण ते काय आहे, प्रायव्हेट आहे. मग मी एक काम करते, मी एक मेंबर फंक्शन वेगळं लिहिते या क्लासमध्ये आणि त्याच्यामधून हे कॉल करते, तर दॅट इज अलाउड. कारण प्रायव्हेट डेटा इथं ॲक्सेस होऊ शकतो ना माझा, आउटसाईडला नाही होऊ शकत आहे. मग मी काय काय मॉडिफिकेशन करते, सी. सी हिअर आय एम रायटिंग वन मोर मेंबर फंक्शन. ओके, एक मेंबर फंक्शन लिहूया. ओनली यू कॅन राईट हिअर वॉइड गेट म्हणून लिहिलं आणि त्याला आपण 2 व्हॅल्यूज पास करूया. लेट इंटीजर एक्स कॉमा इंटीजर वाय. एक्स वायच घ्यायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे, तुम्ही एनी व्हॅल्यू घेऊ शकता. आणि आता इथून मी काय करणार माहिती आहे, हे गेट नंबर्स कॉल करणार, कारण प्रायव्हेट इज ॲक्सेसिबल हिअर, कळतं आहे. मग आता इथे आपण काय करूया, गेट नंबर्स. कारण हे जर तुम्ही नाही केलं, सी, हे जर तुम्ही नाही केलं आणि असाच प्रोग्राम लिहिला आणि ओनली प्रायव्हेट केलं तर यू विल गेट कंपाईल टाईम एरर. तुम्हाला ॲटोमॅटिकली एरर येणार आहे की दिस इज नॉट ॲक्सेसिबल, गेट नंबर्स अँड डिस्प्ले नॉट ॲक्सेसिबल. हे ट्राय करायचं आहे तुम्ही आधी काय करायचं, आधी आपण जो पब्लिकनी प्रोग्राम केला आहे तो करून बघायचा. त्याच्यानंतर ते पब्लिकचा तुमचं प्रॉपर रन होणार आहे. पण नंतर काय करायचं माहिती आहे, फक्त पब्लिककडून प्रायव्हेट करायचं आणि कंपाईल करून बघायचं काय एरर येते. ओके, जस्ट ट्राय दॅट फर्स्ट अँड देन डू दिस चेंजेस. ओके, आता इथे काय करणार मी, गेट नंबर्स कॉल करणार. आता गेट नंबर्स ऑलरेडी इथे आहे, हे ऑब्जेक्ट डॉटनं कॉल करायची गरज नाही आहे. का तर ॲटोमॅटिकली ज्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही हे गेट कॉल करणार आहे ना, त्याच ऑब्जेक्ट थ्रू हे गेट नंबर्स कॉल होईल. कळालं मी काय म्हणलं. आपण एक कॅल्क्युलेटरचा सी ऑब्जेक्ट क्रिएट केला. मी आता इथं इन्स्टेड ऑफ गेट नंबर्स काय कॉल करणार आहे, गेट. कारण गेट इज ॲक्सेसिबल हिअर बिकॉज इट इज पब्लिक. ओके, मग मी इथे गेट कॉल करणार आहे. मग गेट कॉल करणार मी इथे आणि गेटला पास करणार लेट 5 and 2. मग काय होईल, गेट इकडे पास झालं, गेट कॉल केलं, पण ते कुणा थ्रू केलं आपण, सी ऑब्जेक्ट थ्रू. तर इथलं गेट नंबर्स पण कुणासाठी कॉल होईल, सीसाठी कॉल होईल, कळतं आहे. त्यामुळे इथे ऑब्जेक्ट डॉट लिहायचं का नाही. मग इथे आपण काय पास करणार आहे, एक्स अँड वाय, दॅट्स इट. वी आर जस्ट ॲक्सेसिंग प्रायव्हेट डेटा इन द सेम क्लास, इट इज अलाउड. म्हणजे इनडायरेक्टली ह्याच्या थ्रू हे ॲक्सेस होतं आहे. प्रायव्हेट ॲक्सेस कसं होतं आहे, इनडायरेक्टली होतं आहे थ्रू मेंबर फंक्शन. ओके, नाव सेम थिंग आपण काय करूया, डिस्प्लेसाठी एक वेगळा लिहूया, लेट वॉइड पुट. आणि पुटमध्ये काय करणार आहे आपण, जस्ट डिस्प्ले कॉल करायचं आहे. म्हणजे डायरेक्टली कॉल नाही करत आहे आपण, इनडायरेक्टली प्रायव्हेट मेंबर्स आपण इथे ॲक्सेस करतो आहे. दॅट्स इट, दिस इज जस्ट अ प्रायव्हेट विजिबिलिटी. मग आता इथे काय काय चेंजेस करणार, इन्स्टेड ऑफ डिस्प्ले यू कॅन कॉल नाव पुट. फर्स्ट आपण कॉल करणार आहे गेट. गेट इज पब्लिक, नो प्रॉब्लेम. मग गेट थ्रू ॲटोमॅटिकली गेट नंबर्स कॉल होईल, म्हणजे हे जे काही एक्झिक्युशन आहे ते होणार आहे. प्रायव्हेट डायरेक्टली ॲक्सेसिबल नसतं, पण प्रायव्हेट थ्रू मेंबर फंक्शन तुम्ही ॲक्सेस करू शकता. अँड दोज मेंबर फंक्शन शुड बी पब्लिक, देन ओनली यू कॅन ॲक्सेस इट, कळतं आहे का. मग आता इथे काय होणार आहे, सी डॉट तुम्ही गेट कॉल करा इन्स्टेड ऑफ गेट नंबर्स, सी डॉट पुट कॉल करा इन्स्टेड ऑफ डिस्प्ले. ॲड आणि सब तर इझिली हे याचेच आहेत स्वतःचे आणि ते पब्लिकच आहेत, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही.
कळालं? दिस इज प्रायव्हेट व्हिजिबिलिटी. कळालं? आता मला एक सांगायचं अजून, समजा मी या क्लासवरून अजून एक क्लास डिराईव्ह केला. हां, या क्लासवरून अजून एक क्लास डिराईव्ह केला समजा मी. मला सांगा तिथे मला हे ए बी ॲक्सेस होतील का? नेव्हर. हे इथं का होत आहेत माहिती आहे? प्रोटेक्टेड आहेत. प्रोटेक्टेड असल्यामुळे ते प्रायव्हेट झाले म्हणून ॲक्सेसिबल आहेत. पण इथे जरी पब्लिक जरी असेल ना, पुढे जाऊन तुम्ही पब्लिकली जरी डिराईव्ह केलं तर प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड. कळतंय मला काय म्हणायचं आहे? आणि हेच जर पब्लिक असतं इथे तर हे ए आणि बी कुठे आले असते? प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये आले असते. म्हणजे पुढच्या क्लासमध्ये पण तुम्ही ते इझिली ॲक्सेस करू शकता. म्हणजे तुम्हाला अजून एक क्लास बनवायचा आहे कॅल्क्युलेटर न्यू, आणि त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन लिहायचं आहे. तर तिथे काय पॉसिबल आहे? जर पब्लिकली तुम्ही डिराईव्ह केलं असतं तर मग तर हे लिहायची पण गरज नसते. पब्लिकली डिराईव्ह केल्यावर हे वॉइड पुट गेट पुटची पण गरज नाही, इझिली होणार आहे सगळं. कळतं आहे? प्रायव्हेटलीमुळे हे रिस्ट्रिक्शन्स आले आणि प्रायव्हेटमुळं प्रोटेक्टेड विल बिकम प्रायव्हेट अँड नाव प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड फर्दर. प्रायव्हेट डेटा पुढं जाणार नाही आहे, पॉसिबलच नाही. कळालं? मग तुम्हाला परत काहीतरी अशी ट्रिक वापरावी लागेल की थ्रू मेंबर फंक्शन याला रिटर्न करा एला आणि बीला, आणि ते मग पुढच्या क्लासमध्ये यूज करा. दॅट इज व्हेरी मच कॉम्प्लिकेटेड. त्याच्यामुळे हे प्रायव्हेट व्हिजिबिलिटी मोड हा वापरला जात नाही. बट यू शुड नो काय होतं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. एवढ्यापुरतं लक्षात ठेवा. पण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल प्रोग्राम्स करताल ना तेव्हा तुम्ही नॉर्मल पब्लिक वापरा, व्हेरी इझी होतं ते सगळं. हां, बट यू शुड नो दिस. जर हे प्रायव्हेट असेल तर काय काय चेंजेस करावे लागतील. आणि ॲक्च्युली मेन काय लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही प्रायव्हेटली इनहेरिट केलं तर इथला डेटा कुठल्या सेक्शनमध्ये जातो याच्या, की पब्लिक अँड प्रोटेक्टेड विल बिकम प्रायव्हेट इफ यू आर इनहेरिटिंग प्रायव्हेटली अँड प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड. कळतं आहे? दिस इज द private inheritance. Now we have to see only one, that is protected. This visibility mode is protected, then what will happen? Okay, जर हा visibility mode protected केला तर काय होणार आहे, काय चेंजेस होणार आहे? सिम्पल आहे की जर हा प्रायव्हेट असेल ना तर पब्लिक अँड प्रोटेक्टेड विल बिकम प्रायव्हेट. जर हा प्रोटेक्टेड असेल तर पब्लिक अँड प्रोटेक्टेड विल बिकम प्रोटेक्टेड. गेटिंग? म्हणजे याला जर मी फक्त एकच चेंज करते याच्यामध्ये, याला मी करते प्रोटेक्टेड, याला काय केलं आपण? प्रोटेक्टेड केलं. तर इथे काय चेंज होईल? हे प्रायव्हेट जाणार आहे आणि इथे काय होणार आहे? प्रोटेक्टेड. मग आता अजून काय काय चेंजेस होतील? सी, आपण काय बघितलं की प्रोटेक्टेड डेटा जो असतो क्लासचा तो क्लासच्या आउटसाईडला ॲक्सेस होतो का? नाही, फक्त डिराईव्डमध्ये होतो. म्हणजे हे सगळं करावंच लागेल, कारण यू कॅन नॉट कॉल दीज मेथड्स, दीज मेंबर फंक्शन्स डायरेक्टली आउटसाईड दी क्लास. गेट नंबर्स आणि डिस्प्ले हे आले प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये. जर प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये आलेले असतील तर ते तुम्ही डायरेक्टली बाहेर क्लासच्या आउटसाईडला ॲक्सेस नाही करू शकत. फक्त याचा एक ॲडव्हान्टेज आहे. कुठला ॲडव्हान्टेज? प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेडमध्ये काय डिफरन्स दिसतो आहे तुम्हाला? की जर मी मगाशी बोलले की आता हे ए आणि बी आहेत ना ते पण प्रोटेक्टेड झाले, ते मात्र तुम्ही इन डिराईव्ड क्लासमध्ये ॲक्सेस करू शकता. म्हणजे ते जे रिस्ट्रिक्शन येत होतं ते प्रायव्हेट झाल्यामुळे पुढे इनहेरिट होत नव्हते, पण आता हे प्रोटेक्टेडमध्ये आहेत ना. म्हणजे तुम्ही जर याच्यावरून कुठला क्लास क्रिएट केला, सपोज कॅल्क्युलेटर न्यू, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर लिहायचं आहे लाईक मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी 2 फंक्शन्स पब्लिक सेक्शनमध्ये, यू कॅन इझिली ॲक्सेस देअर दॅट ए अँड बी जस्ट लाईक दिस. इथं जसं ॲक्सेस केलं तसं तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. कळतं आहे? कारण का? तर हे प्रोटेक्टेड आहेत म्हणून. प्रोटेक्टेड विल बिकम प्रोटेक्टेड. मग पुढचा ॲक्सेस मात्र काय पाहिजे तुमचा व्हिजिबिलिटी मोड? आयदर सी प्रायव्हेट असेल पुढचा, याच्या पुढे हे इथंपर्यंत तर इझिली कळणार आहे तुम्हाला आता, कारण प्रोटेक्टेड असेल तर काय होतं की हे सगळं प्रोटेक्टेड झालं. प्रोटेक्टेड म्हणजे मेंबर्स ते पुढं जाणार आहेत डिराईव्ड क्लासमध्ये पण डायरेक्टली ॲक्सेसिबल नसणार आहेत आउटसाईड दॅट क्लास. हे मेंबर फंक्शन्स पण प्रोटेक्टेड झाले म्हणून आपण गेट आणि पुट लिहिणं गरजेचं आहे इथे पण या पण केसमध्ये, आणि आपण बाहेर ॲक्सेस केलं. पण डिराईव्ड क्लासमध्ये कसा इफेक्ट होणार आहे लेट अस सी. याच्यावरून आपण एक क्लास डिराईव्ह करूया. ओके, समजा मी एक क्लास डिराईव्ह केला याच्यावरून, लाईक अ क्लास लेट न्यू कॅल्क, असा काहीतरी क्लास लिहूया. आता इथं तुम्ही वेदर यू आर युजिंग पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड त्याचा इफेक्ट होणारच आहे, पण आपण नॉर्मल पब्लिकली करू आत्ता. हां, इथे मात्र पुढे जाऊन तुम्ही समजा लिहिलं इथे पब्लिक, आणि कुठल्या क्लासवरून करताय? कॅल्क्युलेटर.
ओके. आता इथे मला सांगा, इथे पण 3 सेक्शन कन्सिडर करा, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड. इथला जो डेटा पब्लिक आहे तो विल बिकम पब्लिक, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहे. हे गेट, पुट, ॲट, सब सगळं याच्या पब्लिक सेक्शनमध्ये आलं. तुम्ही इथं इझिली जरी न्यू कॅल्क्युलेटरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तरी सगळ्या मेंबर फंक्शन सगळे कॉल करू शकणार आहे. काय करायचं नेक्स्ट, प्रोटेक्टेड विल बिकम प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड विल बिकम प्रोटेक्टेड ना, जर हा पब्लिक असेल तर. इथे मला जर इथे आता काही ॲड करायचे आहेत फंक्शन्स लाईक मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी, तर इथे प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये ए बी आलेलं आहे ना, तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस करू शकता. वॉइड मल्टिप्लिकेशन मल्टी इंट, याला पास काय करायचं नाही, आपण ऑलरेडी ए बी घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही काय लिहू शकता, सी आउट मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू लेट ए इंटू बी. ए बी ॲक्सेसिबल आहेत कारण इथे एक प्रोटेक्टेड सेक्शन आहे ना, तिथे ऑलरेडी हे सगळं आलेलं आहे, कळतं आहे. पण हे जर प्रोटेक्टेड केलं ना इथले आता, तर परत प्रोटेक्टेड अँड पब्लिक विल बिकम प्रोटेक्टेड. मग याच्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही ह्या मेंबर फंक्शन्स हे कॉल नाही करू शकणार आहे, मग परत ते इनडायरेक्टली कॉल करावे लागतील. कळालं. तर दिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट. लाईक जर सपोज एखादा मेंबर आहे, समजा तुम्ही पब्लिकली इनहेरिट करताय, पब्लिकली इनहेरिट करत असाल तर जर प्रायव्हेट असू देत मेंबर्स तर ते नॉट इनहेरिटेड. तुम्ही प्रायव्हेटली करा, प्रोटेक्टेडली करा और पब्लिकली करा, कसंही इनहेरिट करा, प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड इन डिराइव्ड क्लास. ओके. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे की जर तुम्ही पब्लिकली इनहेरिट करत असाल तर प्रोटेक्टेड विल बिकम प्रोटेक्टेड इन डिराइव्ड, पब्लिक विल बिकम पब्लिक इन डिराइव्ड, नो प्रॉब्लेम. ओके. जर तुम्ही प्रायव्हेटली करत असाल तर प्रायव्हेट इज नॉट इनहेरिटेड. प्रायव्हेट इनहेरिट होतं का, नाही, बट पब्लिक अँड प्रोटेक्टेड विल बिकम प्रायव्हेट इन डिराइव्ड क्लास. म्हणजे मग ते इनडायरेक्टली थ्रू मेंबर फंक्शन्स ऑफ दॅट क्लास, डिराइव्ड क्लास तुम्हाला ॲक्सेस करावं लागेल. थर्ड वन इज इफ यू आर इनहेरिटिंग प्रोटेक्टेडली. प्रोटेक्टेड विजिबिलिटी मोड इथं दिला आहे समजा तुम्ही, तर प्रायव्हेट तर इनहेरिट होत नाही, पण प्रोटेक्टेड अँड पब्लिक विल बिकम प्रोटेक्टेड. गेटिंग, दॅट्स इट ओनली. मग प्रोटेक्टेड झालं तर काय असतं ते माहिती पाहिजे. प्रोटेक्टेड असेल तर ते मेंबर्स पुढे जाऊन प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये जातील जर पब्लिक इनहेरिटन्स पुढे वापरला तर. परत प्रोटेक्टेड इनहेरिटन्स वापरला तर प्रोटेक्टेड विल बिकम अगेन प्रोटेक्टेड. कळतं आहे. तर दिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट. मग आता याच्यामध्ये जर फ्युचरमध्ये पुढे जाऊन तुम्हाला जर यूज करायचं असेल तर प्रोटेक्टेड विल बिकम प्रोटेक्टेड इन दी प्रोटेक्टेड. या टाईपनं तुम्ही करू शकता की एक क्लास घेतला आहे, इथे जर प्रोटेक्टेड वापरलं तर हे लिहायचं नाही, हे ॲटोमॅटिकली येणार आहे. हे आपण क्लासमध्ये लिहिणार नाही आहे, हे ॲटोमॅटिकली कुठल्या सेक्शनमध्ये येऊन इथे बसणार आहे ते माहिती पाहिजे. दॅट्स इट. ओके. मग त्याच्यानुसार तुम्ही ॲटोमॅटिकली ॲक्शन घेऊ शकता की हे कुठं ॲक्सेसिबल आहे, तुम्हाला माहीत असतं आउटसाईडला आहे का नाही आहे का, मग कसं करायचं. ओके. पण तुम्ही जेव्हा नॉर्मली इनहेरिटन्सचे प्रोग्राम्स करणार तेव्हा यू हॅव टू यूज युअर पब्लिक, देन इट विल बी व्हेरी इझी फॉर यू. कारण पब्लिक जेव्हा तुम्ही करताल ना तेव्हा इथले प्रोटेक्टेड मेंबर्स जर घेतले असतील तर ते डायरेक्ट प्रोटेक्टेड होतात, इझिली इथे ॲक्सेस होतात, काही प्रॉब्लेम येत नाही. प्लस तुम्ही पब्लिक सेक्शनचा डायरेक्टली इथं पब्लिकमध्ये आल्यामुळे तुम्ही डायरेक्ट मेंबर फंक्शन्स कॉल करू शकता, त्याला परत इनडायरेक्टली कॉल करायची गरज नाही. कळालं. तर दिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट. बेस क्लास ॲक्सेस कंट्रोल म्हणजे बेस क्लास इथं किती ॲक्सेस आहे, तर ते कसं डिराइव्ड क्लासमध्ये काय काय बेसचं ॲक्सेसिबल आहे, कुठल्या सेक्शनमध्ये ॲक्सेसिबल आहे, पब्लिक काय होतं, प्रायव्हेट डेटा काय होतो, जर इथे तुम्ही इथला विजिबिलिटी मोड चेंज केला तर त्याचे कसे इफेक्ट्स होतात, दॅट पार्ट वी हॅव कवर्ड नाऊ. ओके. याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का, हे सगळं प्रॉपरली अंडरस्टूड झालं. ओके. नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय बघूया, कन्स्ट्रक्टर्स इन डिराइव्ड क्लासेस. ओके. थँक्यू.